आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळची 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका हा कार्यक्रमात आज ऐकूया भूतदया याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार. करी जो पशु प्राण्यावरती दया, लाभेल सुख शांती आनंद तया. श्रोते हो, हे सारे विश्व म्हणजे प्राणी समूहांचे आगर आहे. आपण सर्वजण इथे काही काळ विचरण्यासाठी आलो आहोत. या जीवन प्रवासात आलेला प्रत्येक प्राणी सहसंबंधाने वावरतो. आध्यात्मिकदृष्ट्या विचार केला तर आपण सर्व जीवात्मे एकच आहोत. शरीरे मात्र भिन्न भिन्न आहेत, अन्यथा आत्मे मात्र एकच आहेत. म्हणून एक दुसऱ्यांकडे पाहण्याची समदृष्टी असावी. सर्व भूतांवर म्हणजेच प्राणीमात्रावर प्रेमाचा दृष्टिक्षेप टाकत आपण त्यांच्याशी आत्मभावनेने नाते जोडण्याचा प्रयत्न करावा. सर्व जीवांशी मैत्रीचे नाते जोडत प्रत्येकाच्या अंतःकरणात आपण आपल्याविषयी जागा निर्माण कराव्यास हवी. कोणाशीही हिंसेची भावना नको. जसा आपला जीव प्यारा तसाच त्यांना त्यांचा देखील जीव प्रिय असतो. आपल्या मनाला न आवडणारा दुर्व्यवहार इतरांशी कशाला करावा. आपणासम ते देखील आहेत. हीच भावना माणसाला माणुसकीकडे नेते. माणसाचा देव होतो तो सर्व भूतांप्रती अहिंसक वृत्तीमुळे. प्राणीमात्रांशी मित्रत्वाचा व्यवहार करावा. वेदात म्हटले आहे, मित्रस्यहम चक्षुषा सर्वाणी भूतानी समीक्षे. पाहावे परी सर्वांना मितदृष्टीने. कोणताही कोणाशीही दुर्व्यवहार नको. कोणाविषयी द्वेषमत्सराची भावना नको. प्रत्येक जो भेटेल त्याच्याशी बंधुत्वाचे नाते जोडत राहावे. या जगात वावरणारा प्रत्येक जीव हा आपला सखा आहे. आपल्यासारखी सुखदुःखे त्यालाही आहेत. मग आपण त्याला का म्हणून त्रास द्यावा. कशासाठी आपण त्याच्याकडे वैमनस्याने पाहावे. त्याची हिंसा का म्हणून करावी. मला तो अधिकार कोण बहाल केला. अजिबात नव्हे. संतांनी किती गोड शब्दात म्हटले आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणजेच प्रत्येक जीवात्मा हा आम्हा सर्वांसाठी भगवंताचे रूप आहे. भूतदयेविषयी वेदांनी फार सुंदर शब्दात विचार मांडले आहेत. अन्यो अन्यम अभिहर्यत जातम वत्सम इव आज्ञा. आम्ही गोवत्सासम एक दुसऱ्यावर प्रेमांचा वर्षाव करावा. वात्सल्याच्या दृष्टीने सर्वावर आपण प्रेमाचे पांघरून घालावे. गाय आपल्या वासरावर अफाट प्रेम करते. तिची तुलना इतर प्राण्यांशी कधी होऊ शकत नाही. मानवी स्त्रियांसह कदाचित अन्य पशु स्त्रिया या प्रसव वेदनांनी विव्हळत असतात. आपल्या नव पाडसाला काहीशा त्या विसरतात. पण गोमाता अशी नव्हे. आपल्या नवजात वासरासमोर आपली प्रसव वेदना आणि सर्व दुःखे विसरून ती तिच्यावर जीवापाड प्रेम करते. आम्ही देखील एक दुसऱ्यांशी अशाच प्रकारचा व्यवहार करावा. भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. प्रत्येक प्राणीमात्रांशी आमचे मैत्रीचे नाते जोडले पाहिजे. का म्हणून आम्ही दुजाभाव करावा. कशासाठी द्वेष मत्सराची भावना. का म्हणून शत्रुत्व आपल्या मनामध्ये यावे. जर काय प्रत्येकाने जगातील प्रत्येक जीवावर दया, करुणा, प्रेम, सहिष्णुता आणि वात्सल्याचा वर्षाव केला तर निश्चितच हे जग आपलेसे होईल. हे विश्व आनंदी बनेल. हे संपूर्ण ब्रह्मांड एकोप्याने राहील. आणि म्हणून या विश्वात घडत असलेल्या नाना प्रकारच्या हिंसक कारवाया, नाना प्रकारची दहशतवादी कृत्ये थांबतील आणि आपण एक मानव, एक जीव मात्र होऊन आपण आनंदाने राहू शकू. निश्चितच भूतदयेने जीवन यशस्वी होईल आणि संपूर्ण प्राणी मात्र आनंदी बनेल अशी अपेक्षा बाळगूया.